प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव शहरातील अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आयएस ग्रुप व माऊली उद्योग समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त कडेगाव शहर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेचे उद्घाटन कडेगावचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन संपन्न झालं। यावेळी माजी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे यांच्या हस्ते प्रथम सामन्याचा टॉस करण्यात आला। स्पर्धेचे आयोजक इम्तियाज उर्फ बाळूभाई शेख यांनी बॉलिंग केली, तर नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी बॅटिंग करत पहिले बॉल खेळून स्पर्धेचं उद्घाटन केलंय। यावेळी सभापती निलेश लंगडे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, श्रीजय देशमुख, रविराज घाडगे, सुधाकर चव्हाण, प्रकाश निरंजन, वैभव देसाई, प्रीतम दोडके, संभाजी देसाई यांच्यासह खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले की कडेगाव शहरातील आयएस ग्रुप व माऊली उद्योग समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त इम्तियाज शेख व रविराज घाडगे यांनी केलं। खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा संकल्प बाळगून ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व युवा खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रत्येक वर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत असतात। मोबाईलच्या युगात मैदानी खेळ खेळणं ही काळाची गरज बनली असून या क्रिकेट स्पर्धांमधून उद्याचे राष्ट्रीय खेळाडू घडावेत अशी सदिच्छा देशमुख यांनी व्यक्त केली। स्पर्धेच्या विजेत्या संघाला माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख यांच्याकडून पहिले बक्षीस 15,000 रुपये, आयएस चषक उपविजेत्या संघाला संदीप मोरे यांच्याकडून दुसरे बक्षीस 10,000 रुपये, तृतीय बक्षीस प्रकाश निरंजन यांच्याकडून 7,000 रुपये, चौथे बक्षीस मुनीर तांबोळी यांच्याकडून 5,000 रुपये, तर स्पर्धेतील सर्व चषक हे माऊली उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रविराज घाडगे यांच्याकडून देण्यात येणार आहेत। यूट्यूबचे लाईव्ह प्रक्षेपण तेजस पवार यांच्याकडून, तर टेनिस बॉल नितल शहा, अंपायर मानधन जावेद संधी यांच्याकडून देण्यात येणार आहे। सूत्रसंचालन सुमित राय व सुदर्शन माने करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।